देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्हाला फोन का करता, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. उबाटा गट फुटू नये याची राऊतांना काळजी वाटते असा पलटवार त्यानंतर नवनाथ बन यांनी केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे, त्यांना लुंगी घातली नसतं. पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो. मला माहिती आहे घटना, आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही घटनेचं पालन करतो, ते घटना पायदळीत उडवतात. आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस? तुम्ही काही सांगता? मराठी माणूस तुम्ही दिला असतात तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली. त्यांना माहिती आहे की आता देवेंद्रजींनी जर का हे मिशन हाती घेतलं तर महाराष्ट्रात उरली सुरली भ्रष्ट आघाडी आहे ती आता शिल्लक राहणार नाही. उभाटा गटाचे खासदार टिकून राहतील का? संजय राऊत यांचे सहकारी टिकून राहतील का? असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपला उभाटा गट फुटू नये या काळजीपोटी त्यांना चिंता लागलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात ही चाणक्यगिरी चालणार नाही आणि चाणक्यगिरी आम्हाला शिकवू नका अशा पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतायत.